1999 कारगिल समुद्र सपाटीपासून जवळपास 17 ते 18,000 फूट उंचीवर युद्ध पेटलं. शत्रू डोंगर माथ्यावर बसला होता. भारतीय जवान खाली होते. प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूला दिलेलं आव्हान. अशाच एका रात्री भारतीय सैन्याच्या वायरलेसवर एक संदेश घुमला, ये दिल मांगे मोर. एका क्षणात हा संदेश संपूर्ण रणांगणात पोहोचला. पॉइंट 5140 जिंकला गेला होता आणि हा संदेश देणारा अधिकारी होता कॅप्टन विक्रम बत्रा. भारतीय सैन्यात त्यांचा कॉल साइन होता शेरशाह. काही दिवसांनंतर याच अधिकाऱ्यानं आणखी एका मोहिमेत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना सर्वोच्च बलिदान दिलं. आजही कारगिल युद्धाचा इतिहास लिहिला जातो तेव्हा दोन गोष्टींचा उल्लेख हमखास होतो, पॉइंट 5140 आणि ये दिल मांगे मोर. पण त्या एका वाक्यामागे एका तरुण सैनिकाचा संपूर्ण जीवन प्रवास दडलेला आहे. आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊयात परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याची कहाणी. 9 सप्टेंबर 1974 पालमपूर, हिमाचल प्रदेशातील धौलाधार पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं एक शांत शहर. सरकारी शाळेचे प्राचार्य असलेले गिरधारी लाल बत्रा आणि शिक्षिका कमलकांता बत्रा यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाला. काही मिनिटांनी आधी जन्मलेल्या मुलाचं नाव ठेवलं विक्रम. त्यांच्या पाठोपाठ जन्म झाला विशालचा. लहानपणापासूनच दोघेही एकत्र वाढले, पण स्वभावानं विक्रम हे वेगळेच होते. ऊर्जावान, धाडसी आणि नेहमी प्रत्येक गोष्टीत पुढे असणारे. शाळेत क्रिकेट असो, टेबल टेनिस असो किंवा एखादी स्पर्धा, विक्रम मागे राहायचं नाही. मित्रांना सोबत घेऊन चालणं आणि अडीअडचणीत सर्वात आधी पुढे उभं राहणं हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या शिक्षकांनाही एक गोष्ट वारंवार जाणवायची, या मुलामध्ये नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्रम चंदीगडला गेले. DAV कॉलेजमध्ये त्यांनी पदवीचं शिक्षण सुरू केलं. याच काळात त्यांनी NCC मध्ये प्रवेश घेतला. युनिफॉर्म, परेड, ड्रिल, शिस्त हे सगळं त्यांना केवळ आवडतच नव्हतं, तर ते स्वतःला त्याच आयुष्यात पाहू लागले. 1994 मध्ये त्यांची रिपब्लिक डे परेड कॅम्पसाठी निवड झाली. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला, कारण याच काळात त्यांनी मनाशी एक निर्णय घेतला, सैन्यात भरती होण्याचा. कॉलेज संपत आलं आणि त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात एक मोठी संधी आली, मर्चंट नेव्ही. त्या काळात ही नोकरी म्हणजे मोठा पगार, परदेशात काम आणि सुरक्षित भविष्य. मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक तरुणांचं ते स्वप्नही होतं, पण विक्रम बत्रांनी ती ऑफर नाकारली, कारण त्यांच्यासाठी पैशापेक्षा मोठं स्वप्न होतं भारतीय सैन्यात सेवा बजावण्याचं. नंतर एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांनी सांगितले, विक्रम म्हणत होते, पैसे पुन्हा कमवता येतील, पण देशासाठी गणवेश घालण्याची संधी पुन्हा मिळेलच असं नाही. त्यानंतर त्यांनी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन म्हणजेच CDS ची तयारी सुरू केली. अभ्यास, शारीरिक तयारी, SSB मुलाखत, प्रत्येक टप्पा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. अखेर त्यांची निवड झाली इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून, IMA, भारतीय सैन्याचे अधिकारी घडवणारी संस्था. इथं प्रवेश मिळवणं जितकं कठीण तितकंच कठीण होतं प्रशिक्षण पूर्ण करणं. पहाटेपासून सुरू होणारा दिवस, किलोमीटरच्या धावा, अडथळ्यांचे मार्ग, डोंगर चढणं, शस्त्र प्रशिक्षण, रणनीती, नेतृत्व आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःपेक्षा आपल्या जवानांचा विचार करण्याची मानसिक तयारी. पुढचे 19 महिने विक्रम बत्रा एक सामान्य तरुण ते अधिकारी असा प्रवास पार करत होते. त्यांच्या प्रशिक्षकांच्या मते विक्रम कधीही आपल्या टीमला मागून आदेश देणारे अधिकारी नव्हते, नेहमी ते सर्वात पुढे चालणारे होते. 6 डिसेंबर 1997 पासिंग आउट परेड. IMAच्या परेड ग्राउंडवर अनेक तरुण अधिकाऱ्यांची स्वप्न पूर्ण होत होती. त्या दिवशी विक्रम बत्रा भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाले. त्यांची पोस्टिंग झाली 13 जम्मू अँड काश्मीर रायफल्स. त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या 2 वर्षांत हीच बटालियन कारगिल युद्धात इतिहास घडवणारी होती. विक्रम यांची पहिली पोस्टिंग झाली सोपोर, जम्मू अँड काश्मीर. त्या काळात सोपोर म्हणजेच दहशतवाद्यांचा बालेकिल्ला. दररोज सर्च ऑपरेशन, घुसखोरी, चकमकी आणि सतत मृत्यूची सावली. इथे विक्रम बत्रा पहिल्यांदा खऱ्या अर्थानं रणांगण अनुभवत होते. याच काळात त्यांनी एक गोष्ट शिकली, गोळ्या झाडणं सोपं असतं, पण सैनिकांचा विश्वास जिंकणं सर्वात कठीण, आणि तो त्यांनी जिंकलाय. काही महिन्यांतच त्यांच्या जवानांमध्ये एक विश्वास निर्माण झाला. साहेब पुढे असतील तर आपणही मागं हटायचं नाही. दरम्यान दिल्लीमध्ये वेगळंच चित्र होतं. त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांततेचे प्रयत्न सुरू होते. फेब्रुवारी 1999 मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे लाहोरला गेले. दोन्ही देशांमध्ये नव्या संबंधांची चर्चा सुरू झाली, पण सीमेच्या पलीकडे वेगळीच तयारी सुरू होती. हिवाळ्याच्या थंडीचा फायदा घेत पाकिस्तानच्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीच्या सैनिकांनी भारतीय हद्दीतील अनेक उंच शिखरांवर गुप्तपणे कब्जा केला. सुरुवातीला त्यांना दहशतवादी समजलं गेलं, पण काही काळात चित्र स्पष्ट झालं. हे साधे घुसखोर नव्हते,
ते होते पाकिस्तानी सैनिक आणि त्यांचं लक्ष होतं कारगिल. मे 1999 कारगिल सेक्टर, द्रास आणि बटालिक सेक्टर या भागातील एकामागून एक शिखरांवर पाकिस्तानी सैनिकांनी ताबा मिळवला. त्यांचा उद्देश स्पष्ट होता. श्रीनगर लेह नॅशनल हायवे त्यांच्या टप्प्यात आणायचा आणि लडाखचा भारताशी असलेला संपर्क तोडायचा. भारतीय सैन्यानं परिस्थितीचा आढावा घेतला. आता एकच पर्याय उरला होता, ऑपरेशन विजय. देशभरातून सैन्याच्या तुकड्या कारगिलकडे रवाना होऊ लागल्या. त्यात होती 13 जम्मू अँड काश्मीर रायफल्स. या बटालियनचं नेतृत्व करत होते लेफ्टनंट कर्नल योगेश कुमार जोशी आणि त्यांच्या तुकडीत होता एक 24 वर्षांचा तरुण अधिकारी लेफ्टनंट विक्रम बात्रा. कारगिलमध्ये पोहोचल्यानंतर विक्रम बत्रांनी पहिल्यांदाच ते रणांगण जवळून पाहिलं. वर बर्फाच्छादित शिखरं, खाली खोल दऱ्या आणि त्या शिखरांवर बसलेले पाकिस्तानी सैनिक. भारतीय जवानांना वर चढायचं होतं तर शत्रूला फक्त खाली गोळ्या झाडायच्या होत्या. हे युद्ध एक समान पातळीवरचं नव्हतं. बटालियन समोर पहिलं मोठं लक्ष होतं पॉइंट 45140. हे शिखर कारगिलमधील सर्वात महत्वाच्या ठिकाणांपैकी एक, कारण जो पॉइंट 5140 वर नियंत्रण ठेवेन तो आजूबाजूच्या अनेक भागांवर नजर ठेवू शकत होता. त्यामुळे हे शिखर जिंकणं भारतीय सैन्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. 19 जून 1999 रात्र झाली. अंधाराचा फायदा घेत भारतीय जवानांनी चढाई सुरू केली. पाठीवर शस्त्रास्त्र, समोर उभा कडा आणि वरून सुरू झालेला गोळीबार. जवान जसजसे वर चढत होते तसतसा पाकिस्तानी सैन्याचा मारा वाढत होता, पण माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. विक्रम बत्रा आपल्या तुकडीच्या सर्वात पुढे होते. ते सतत आपल्या जवानांना प्रोत्साहन देत होते. एका बंकर नंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा. भारतीय जवान पुढे सरकत होते. अंतर कमी होत गेलं आणि लढाई हातघाईवर आली. हँड ग्रेनेड, रायफल आणि काही ठिकाणी समोरासमोर झुंज. काही तासांच्या भीषण संघर्षानंतर पहाट उजडण्यापूर्वीच पॉइंट 5140 भारतीय सैन्याच्या ताब्यात आला. त्या शिखरावर तिरंगा फडकला. या विजयाची माहिती देण्यासाठी विक्रम बत्रांनी वायरलेस उचलला. पलीकडून प्रश्न आला, मिशन कंप्लीटेड? विक्रम बत्रा हसले आणि उत्तर दिलं, ये दिल मांगे मोर. त्या काही शब्दांनी संपूर्ण कारगिल रणांगणात वेगळीच ऊर्जा निर्माण केली. हे वाक्य एका जाहिरातीचं राहिलं नव्हतं, ते भारतीय सैन्याच्या विजयाचं प्रतीक बनलं होतं. पॉइंट 5140च्या यशानंतर विक्रम बत्रांची संपूर्ण सैन्यात चर्चा सुरू झाली. त्यांच्या धाडसाची माहिती पाकिस्तानी सैन्यापर्यंत पोहोचली. वायरलेसवर त्यांना संबोधलं जाऊ लागलं, शेर शाह. हे नाव पुढे त्यांच्या ओळखीचा कायमचा भाग बनलं. त्यांच्या नावाला, त्यांच्या पराक्रमाला चिकटलं. पॉइंट 5140 जिंकल्यानंतर भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढला, पण युद्ध अजून संपलेलं नव्हतं. कारगिलमधील अनेक शिखरांवर अजूनही पाकिस्तानी सैनिक तैनात होते. त्यापैकी एक शिखर भारतीय सैन्यासाठी सर्वात मोठं आव्हान ठरणार होतं, पॉइंट 4875. समुद्र सपाटीपासून जवळपास 16,000 फूट उंच, अत्यंत खडाखडा, मजबूत पाकिस्तानी बंकर आणि सतत सुरू असलेला गोळीबार. हे शिखर जिंकणं म्हणजे जवळपास अशक्य मानलं जायचं. पण हीच मोहीम सोपवण्यात आली कॅप्टन विक्रम बत्रा यांना. 4 जुलै 1999 पॉइंट 4875 कारवाई सुरू झाली. भारतीय सैन्याच्या अनेक तुकड्या वेगवेगळ्या दिशांनी पुढे सरकत होत्या. शत्रू पूर्ण तयारीत होता. उंचावरून होणाऱ्या मशीन गनच्या माऱ्यामुळे प्रत्येक काही मीटरवर जवान जखमी होत होता. तरीही हल्ला थांबवायचा नव्हता. पुढील 2 दिवस संघर्ष सुरू राहिला. काही भाग भारतीय सैन्यानं ताब्यात घेतला, मात्र शिखरावरील काही बंकर अजूनही पाकिस्तानी सैनिकांच्या ताब्यात होते. तेथून होणारा गोळीबार भारतीय जवानांना पुढे जाऊ देत नव्हता. या चकमकी दरम्यान एक तरुण अधिकारी गंभीर जखमी झाला. तो अगदी शत्रूच्या गोळीबाराच्या टप्प्यात अडकला. त्याला बाहेर काढणं आवश्यक होतं, पण जो पुढे जाईल त्याच्या परत येण्याची शक्यता अत्यंत कमी, किंबहुना नाहीच. विक्रम बत्रांनी क्षणाचाही विचार केला नाही. ते स्वतः पुढे सरसावले. त्यांच्यासोबत जाण्याची तयारी एका सहकारी अधिकाऱ्याने दाखवली. त्यावर विक्रम बत्रा म्हणाले, तू मागे हो, तू बाल बच्चेदार आहेस. तू मागे हो, तुला मुलं बाळ आहेत. हे शब्द आजही त्यांच्या सहकाऱ्यांच्या आठवणीत जिवंत आहेत. विक्रम बत्रा गोळीबार झेलत पुढे गेले. जखमी अधिकाऱ्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. मोहीम इथं संपवणं त्यांना शक्य होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. ते पुन्हा एकदा पुढे वळले, कारण शत्रूचे बंकर अजूनही सक्रिय होते. विक्रम बत्रा आपल्या जवानांसह पुढे सरकले. जवळच्या एका बंकरवर त्यांनी हल्ला चढवला. हात बॉम्बचा मारा झाला. भारतीय जवानांनी वेगानं पुढे झेप घेतली. शत्रूचा पहिला बंकर निष्प्रभ झाला. मात्र दुसऱ्या बंकरमधून अचानक गोळीबार सुरू झाला. याच गोळीबारात विक्रम बत्रा गंभीर जखमी झाले.
गोळी लागूनही त्यांनी मागे हटण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या जवानांना त्यांनी पुढे जाण्याचाच इशारा केला, कारण आता विजय काही पावलांवर होता. 7 जुलै 1999 कारगिलच्या रणांगणावर अवघ्या 24 वर्षांचा हा तरुण अधिकारी देशासाठी लढता लढता धारातीर्थी पडला. पण लढाई थांबली नाही. विक्रम बत्रांच्या सहकाऱ्यांनी आणखी जोमानं हल्ला चढवला. शत्रूचे उरलेले बंकर उद्ध्वस्त करण्यात आले. काही वेळातच .4875 पूर्णपणे भारतीय सैन्याच्या ताब्यात आला. या विजयामुळे द्रास परिसरातील परिस्थिती भारताच्या बाजूने निर्णायकरित्या बदलली. पुढे भारतीय सैन्याने या शिखराला एक नाव दिलं, बत्रा टॉप. कारगिल युद्धात दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. हा भारताचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार आहे. आज कारगिल युद्धाला 26 वर्ष झालीत, पण प्रत्येक वर्षी 7 जुलै आला की भारत एका तरुण अधिकाऱ्याची पुन्हा आठवण करतो. तो अधिकारी ज्यानं सुरक्षित आयुष्यापेक्षा भारतीय सैन्याचा गणवेश निवडला, ज्यानं पदापेक्षा कर्तव्याला महत्व दिलं, ज्यानं स्वतःचा जीव देऊन तिरंग्याचा मान राखला. आजही पालमपूरमध्ये त्यांचं घर आहे. त्यांचे आई वडील, कुटुंबीय आणि सहकारी त्यांच्या आठवणी जपत आहेत. तर कारगिलमध्ये त्यांच्या शौर्याच्या खुणा आजही त्या पर्वतांवर कोरलेल्या आहेत. कारगिलच्या इतिहासात अनेक शूर सैनिकांनी पराक्रम गाजवला, पण ये दिल मांगे मोर हे 4 शब्द आणि शेर शाह ज्या नावानं त्यांना दुश्मन ओळखायचा, संबोधायचा, हे एक नाव भारतीयांच्या स्मरणातून कधीही हे पुसलं जाणार नाही. कारण काही सैनिक युद्ध जिंकतात, काही सैनिक इतिहास घडवतात, पण कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासारखे सैनिक इतिहासात अमर होतात. तुम्हाला ही एकूण कॅप्टन विक्रम बत्रांची कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.